आज मी अजून एक प्रकारचं सॅलड दाखवतेय। ह्याच्यामध्ये आपण घेणारे काकडी, हे आहे मी आता माझ्याकडे कॅबेज आहे म्हणून घेतलंय, ह्याच्याऐवजी लेटेस मिळालं तर ते घ्या। ढोबळी मिरची, पनीर असेल तर, त्याच्यानंतर टोमॅटो, चेरी टोमॅटो किंवा नॉर्मल टोमॅटो, त्याच्यानंतर ब्रोकोली, लिंबू, हे आहेत मिरे, आणि कुकरमध्ये मी थोडंसं हे उकडायला लावली आहे, राजमा। ओके, राजमा असेल तर राजमा किंवा चणे किंवा मटकी मोड आणलेली कुठलीही गोष्ट, आणि राजमा आणि चणे असतील तर ते एक रात्र फक्त भिजवून ठेवा, आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा वापरायचं असेल किंवा कधी पण ते एकदा भिजवून फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल। त्याच्यानंतर ते जेव्हा वापरायचं असेल तेव्हा कुकरला त्याच्या 5-6 शिट्ट्या काढा, आणि मग नंतर आपण ते यूज करणार आहे। मी आता सगळ्या व्हेजिटेबल्स कट केलेले आहेत। इथे हे आहे कोबी, तो लांब लांब चिरलेला आहे, तुम्हाला जसा येईल तसा चिरा। ढोबळी मिरची सुद्धा मी लांब लांब चिरलेल्या आहेत, आणि हे लिंबू आहे, अर्ध घेतलंय, मला फार लिंबू आवडत नाही म्हणून मी अर्ध घेतलंय। हे पनीर कट करून घेतलेत, हे टोमॅटो कट करून घेतलेत, जर तुमच्याकडे मोठं टोमॅटो असेल तर 1 टोमॅटो पुरेल, आणि ही काकडी आहे, याचं साल काढलेलं नाहीये। त्याच्यानंतर हे किडनी बीन्स आहेत, जर किडनी बीन्स नसतील तर छोले यूज करू शकता, किंवा कुठले पण मटकी वगैरे अशा प्रकारचं काही यूज करू शकता। हे मी कुकरला शिट्टी काढलेली आहे। मटकी किंवा मूग असेल तर शिट्टी काढण्याची तशी गरज नाही। आणि हे ब्रोकोलीचे हे फ्लोरेट, ते काय वरचे कट करून घेतलेत। आता तुमच्याकडे सेम असंच इडलीचं भांडं आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये दाखवते, माझ्याकडे स्टीमर आहे पण तरी ह्याच्यामध्ये दाखवते। आता हे मी ब्रोकोली ठेवलेले आहेत, आणि ह्या ढोबळी मिरच्या ठेवल्यात त्याच्यात। हां, सो इथे मी सगळ्या ह्या भाज्या आहेत ना त्या स्टीमर मध्ये ठेवलेल्या आहेत। फ्लेम मी हाय ठेवलेली आहे, आणि 5 ते 6 मिनिटं 7 मिनिटं झाली तरी चालतील, ती ह्याच्यामध्ये स्टीम करायचं आहे। हे जर पाण्यामध्ये बॉईल केलं तर त्याचा क्रंच निघून जाईल, म्हणून ते असं स्टीम करतोय आपण। हे स्टीमिंग होत आहे, आणि जर ओरिगानो असतील तर ते पण आपण ह्याच्यामध्ये यूज करू शकतो। ठीक आहे, आता मी सीझनिंग तयार करून घेते आपल्या ह्याच्यासाठी, आणि तोपर्यंत हे सगळं होईपर्यंत काकडी आणि हे लेट्यूस असेल ते, किंवा पत्ता कोबी आणि टोमॅटोज हे मी फ्रीजरमध्ये ठेवते आहे। हे 5 ते 10 मिनिटं ठेवलं की ते पण क्रंची बनतील आपले। स्वतः इथे हे मिरे आहेत ते मी बारीक करते, तुमच्याकडे मिरे पावडर असणार आहे त्यामुळे बारीक करावं लागणार नाही। हा लिंबाचा रस काढून घेतलेला आहे। मला पनीर कच्चं आवडत नाही म्हणून मी ते थोडंसं फ्राय करून घेते आहे, तुम्हाला तसंच वापरायचं असेल तरी चालेल, पनीर तसंच वापरलं तरी चालेल। कोण घाबरलं रे? हे इथं मी पनीर थोडंसं फ्राय करून घेते आहे। आणि इथे हे बारीक करून घेते। आता ह्या लिंबाच्या रसामध्ये मी हे ओरिगानो टाकलेलं आहे। ओके, त्याच्यामध्ये ही काळे मिरे टाकलेले आहेत, त्याच्यानंतर तुमच्याकडे जे ऑलिव्ह ऑइल आहे ते त्याच्यामध्ये 1 चमचावर टाका। माझ्याकडे ऑलिव्ह ऑइल नाहीये त्यामुळे मी आता इथे शेंगदाणा तेल टाकते, चालू शकतं, ऑलिव्ह ऑइल बेस्ट होईल। हे असं सीझनिंग तयार करून ठेवलेलं आहे। ह्याच्यामध्ये अजून चाट मसाला असेल तर तो घालू शकतो, आणि गरजेनुसार आपल्याला नंतर मीठ घालायचं आहे। तर आता अंदाज येणार नाही मीठ किती घालायचं, म्हणून मी आता मीठ घातलेलं नाहीये। ठीक आहे, हां,
आता मी स्टीमर बंद केलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या व्हेजिटेबल्स प्रॉपरली बॉईल झालेल्या आहेत. त्या क्रंची पण आहेत आणि शिजल्या पण आहेत. हे असं त्याच्यामध्ये काटा चमचा टाकला तर ते शिजलेले आहे. ओके, त्या काढून मी आपल्या बाउलमध्ये टाकते आता. आणि हे इकडे पनीर बाकीचं काय काय आहे ते सुद्धा सगळं त्याच्यामध्ये मिक्स करून टाकते. मी आता सगळ्या गोष्टी मिक्स केलेल्या आहेत ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये फक्त आता हे सीझनिंग आहे ते ऍड करते. आणि ह्याच्यामध्ये मीठ ऍड करते आता मी. आपण मीठ आतापर्यंत कशातच घातलेलं नव्हतं. हे मीठ ऍड केले मी. आणि चाट मसाला असेल तर चाट मसाला टाकू शकता. काही घालून तुम्ही त्याला असं थोडा एक वेगळा फ्लेवर येईल त्याने. आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. मी काकडीचंही साल काढलेलं नव्हतं. काढायचं असेल तर ते काढू शकता तुम्ही. हे एवढं खाल्लं तर तुमचं व्यवस्थित पोट भरेल आणि हे छानही लागतंय, म्हणजे लागेल. मी ह्याच्यात मीठ वगैरे सगळं एकदा चेक करते. छान झालं. ओके, सॅलड रेडी आहे.